झी मराठी वाहिनीच्या सर्व मालिकांचा 2000 वर्षाच्या सुरुवातीचा TRP रिपोर्ट समोर आला आहे। झी मराठी वाहिनीच्या TRP मध्ये मागील काही दिवसांपासून वाढ होताना दिसत होती। मात्र वर्षाच्या सुरुवातीलाच सावळ्याची जणू सावली ही मालिका सोडली तर सगळ्याच मालिकांच्या TRP मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे। झी मराठीच्या मालिका स्लॉट लीडर बनत होत्या, मात्र या मालिकांच्या TRP मध्ये उतरता क्रम पाहायला मिळत आहे। तर कमळी या मालिकेच्या TRP मध्ये देखील घसरण झाली आहे, तरी देखील मालिकेने नंबर 1चं स्थान सोडलं नाही। चला तर मग जाणून घेऊया झी मराठी वाहिनीच्या मालिकांचे या आठवड्याचे सविस्तर TRP रिपोर्ट। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग पाहूया झी मराठी वाहिनीच्या टॉप 8 मालिका। तर नंबर 8 वरती आहे सावळ्याची जणू सावली ही मालिका 2.0च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत या मालिकेच्या TRP मध्ये 0.1 ने वाढ झाली आहे। सावळ्याची जणू सावली या मालिकेत सारंगने सावलीचे गायिका असल्याचे सत्य सर्वांसमोर आणले आहे। या मोठ्या ट्विस्टने मालिकेच्या TRP मध्ये वाढ झाली आहे। मात्र येणाऱ्या दिवसात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकते अशी सूत्रांच्या माहितीनुसार चर्चा आहे। मात्र हे येणाऱ्या दिवसांमध्येच स्पष्ट होईल। तर नंबर 7 वरती आहे पारू ही मालिका 2.4च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकेच्या रेटिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये। 19 जानेवारीपासून शुभ श्रावणी ही मालिका संध्याकाळी 7 वाजता प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे संध्याकाळी 7 वाजता प्रदर्शित होणारी पारू ही मालिका बंद होणार नसून पारू या मालिकेची वेळ बदलण्यात येणार आहे। पारू ही मालिका 19 जानेवारीपासून रात्री 11 वाजता प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे पारू या मालिकेच्या TRP मध्ये बदलत्या वेळेचा नक्कीच परिणाम होईल। येणाऱ्या दिवसात पारू ही मालिका देखील TRPच्या अभावी प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकते। तर नंबर 6 वरती आहे तुला जपणार आहे ही मालिका 2.4च्या रेटिंगसह। तुला जपणार आहे या मालिकेच्या TRP मध्ये दिवसेंदिवस वाढ होत होती। तुला जपणार आहे ही मालिका स्लॉट लीडर बनत होती। मात्र या आठवड्यात तुला जपणार आहे ही मालिका स्लॉट लीडर बनली असली तरी मालिकेच्या TRP मध्ये खूप मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे। तुला जपणार आहे मालिकेने मिळवला आहे 2.4चा TRP। मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकेच्या TRP मध्ये तब्बल 0.3 ने मोठी घसरण झाली आहे। आता पाहूया झी मराठी वाहिनीच्या टॉप 5 मालिका। तर नंबर 5 वरती नेहमीप्रमाणेच देवमाणूस मधला अध्याय ही मालिका आहे 3.0च्या रेटिंगसह। मात्र मालिकेच्या TRP मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत 0.1 ने घसरण झाली आहे। तर नंबर 4 वरती आहे तेजश्री प्रधानची विण दोघांतली ही तुटेना ही मालिका 3.5च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकेच्या TRP मध्ये कोणताही बदल झालेला नाहीये। मालिकेचे TRP दिवसेंदिवस घसरत आहे। नंबर 1 मध्ये असणारी विण दोघांतली ही तुटेना ही मालिका टॉप 4 वरती पोहोचली आहे। तर टॉप 3 मध्ये आहे लक्ष्मी निवास ही मालिका 3.6च्या रेटिंगसह। लक्ष्मी निवास मालिकेच्या TRP मध्ये देखील 0.1 ने घसरण पाहायला मिळाली आहे। तर टॉप 2 मध्ये आहे शिवानी सोनारची तारिणी ही मालिका 3.8च्या रेटिंगसह। तारिणी मालिकेच्या TRP मध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे। तारिणी मालिकेने मिळवला आहे 3.8चा TRP। मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकेची TRP सेमच आहे। या आठवड्यात मालिकेच्या TRP मध्ये कोणताही बदल झालेला नाहीये, तरीही तारिणी या मालिकेने टॉप 2चं स्थान सोडलं नाही। तर नेहमीप्रमाणे झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका बनली आहे कमळी। कमळी या मालिकेने मिळवला आहे 4.1चा TRP। मागील आठवड्याच्या तुलनेत कमळी या मालिकेच्या TRP मध्ये 0.1 ने घसरण झाली आहे, तरी देखील कमळी ही मालिका नंबर 1 आहे। तर हा होता या आठवड्याचा म्हणजेच वीक 52चा 27 डिसेंबर ते 2 जानेवारी या आठवड्याचा झी मराठी वाहिनीच्या मालिकेचा TRP रिपोर्ट। या टॉप 8 मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। आता पुढच्या आठवड्यात या मालिकेच्या TRP मध्ये वाढ होते की घसरण होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। कलर्स मराठी वाहिनीच्या मालिकांचे TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये कलर्स मराठी वाहिनी TRP रिपोर्ट अशी कमेंट करा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी आणि भन्नाट TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।